12 मराठी महिने आणि 12 कथा या कथामालेत आज ऐकूया ज्येष्ठ कनिष्ठ आधुनिक ज्येष्ठत्व ही कथा. लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ज्येष्ठ कनिष्ठ आधुनिक ज्येष्ठत्व ही कथा. कोरियात घरच्या ज्येष्ठ मुलाला लग्नासाठी हल्ली मुली मिळत नाही आहेत असं म्हणत कोरियातल्या एका सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वाहन कंपनीचं संचालकपद भूषवणाऱ्या श्रीयुत ली यांनी सोजूचा म्हणजे कोरियन राईस वाईनचा मोठा गुटखा घेतला आणि विस्मयकारी नजरेनं आपल्याकडं बघत असलेल्या नितीनकडं न बघता समोरच्या साशिमीचा तुकडा तोंडात टाकत पुढं म्हणाले, कोरियात घरच्या चालत आलेल्या पूर्वापार परंपरा, चालीरीतींची जबाबदारी घरातला ज्येष्ठ पुत्र आणि त्याची पत्नी ह्यांच्यावर असते. वार्षिक चिसॉक ह्या सणाचं जेवणखाण, पूजा अर्चा आणि आलेल्या गेलेल्यांची सरबराई करणं ही कामं मी आणि माझी पत्नी ज्येष्ठत्वाच्या नात्यानं करत आलो आहे. पण हल्लीच्या तरुण कोरियन मुलींना आवडत नाही. म्हणून त्या स्थळं बघताना किंवा प्रेमात पडताना ज्येष्ठ मुलाचा विचारही करत नाहीत. तुमच्या भारतात काय स्थिती असते? ज्येष्ठ मुलांची लग्न जमायला कठीण जातं का? आमच्या एका कॉमन कोरियन मित्राचा ज्येष्ठ पुत्र यांग ह्याचा विवाह अद्याप का झाला नाही आहे याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी हे कारण सांगितलं. आणि नितीनला आपला घरातला किंबहुना संपूर्ण परिवारातला सर्वात कनिष्ठ असल्याचा कधी नव्हे तो अभिमान वाटून ऊर भरून आला. उत्तरादाखल श्रीयुत लींना नितीन म्हणाला, भारतात ज्येष्ठ मुलगा होणं हे भाग्याचं असतं. आमच्याच परिवारात बघा ना, माझा ज्येष्ठ बंधू हा जन्मापासून आजतागायत कायम परिवाराच्या अग्रस्थानी आहे. काहीही झालं तरी अण्णाला विचार असंच उत्तर असतं. आईवडिलांचा तो उजवा हात आहे. त्याची पत्नी म्हणजे माझी थोरली वहिनी पण घरातला महत्त्वाचा घटक आहे. अगदी घरात काय आणायचं, जेवायला काय करायचं याच्यापासून ते घरातल्या लग्नेच्छू भावंडांसाठी स्थळं बघून आपल्या आवडीनिवडी त्यांच्यावर तसंच इतरांवर थोपवण्यापर्यंतची सगळी कामं अण्णा आणि वहिनींमार्फतच होत असतात. मी आमच्या कुटुंबात सगळ्यात कनिष्ठ आहे, त्यामुळं माझ्या मताला काहीच किंमत नाही आहे. लाड भरपूर होतात पण जबाबदारी देताना टाळाटाळ करतात. माझं लग्नही त्यांच्याच मर्जीनं झालं आहे. नशिबानं मला आवडणारी स्मिता माझ्या मित्रानं स्थळ म्हणून आणली. आम्ही कुणीही आमच्या प्रेमाची वाच्यता केली नव्हती, कारण तसं केलं असतं तर नकार अपेक्षित होता. स्थळ म्हणून बाहेरून सांगितलं आणि मग आईवडिलांनी अण्णा वहिनींना बघायला पाठवलं. स्मितामध्ये खोट काहीच नव्हती. सुशिक्षित, नोकरी सोडून घरात राहायला तयार असलेली साधीभोळी स्मिता त्यांच्या पसंतीनं माझी पत्नी म्हणून घरात आली. पण आजपर्यंत आमच्या प्रेमाबद्दल परिवारातल्या कोणालाही ताकास तूर लागू दिला नाही आहे. नितीननं सोजू प्राशन करत आपल्या कौटुंबिक कनिष्ठपणाची दुःख लींना अशी विशद करून सांगितली. कोरियातल्या ज्येष्ठत्वाला कंटाळलेला ली आणि भारतातल्या कनिष्ठपणाला कंटाळलेला नितीन आपापल्या दुःखानं उगाळत होते. तर श्रीमती कांग म्हणजे लींची पत्नी आणि स्मिता म्हणजे नितीनची पत्नी आपापल्या कुटुंबातल्या ज्येष्ठ तसंच कनिष्ठ सुना होत्या.
त्या आपापली दुःख एकमेकींना माक्कोळी पिताना सांगून दुःखाचा भार कमी करत होत्या. ह्या डिनर पार्टीहून घरी परत आल्यावर स्मिताला लगेच झोप आली नाही. तिच्या माहेरी ती ज्येष्ठ कन्या होती. कोजागिरीला आई ओवाळत असे. सगळे नातेवाईक ताई ताई करत असत. घरात काहीही धुसफूस किंवा शाब्दिक मारामारी झाली तर घरचे मोठे स्मिताचीच बाजू घेत असत. अरे ती ताई आहे, तिचा आदर करा, किंवा ती मोठी आहे, तिला विचार आणि मग काय करायचं ते कर. स्मिताच्या कनिष्ठ भावंडांचा अभ्यास स्मिताच्या पुस्तकांवर होत असे. कनिष्ठ मावस, मामे, आत्ते, चुलत बहिणी तिच्या स्मार्ट टिपटॉप कपड्यांवर डोळा ठेवून असत. तिचं कानातलं, गळ्यातलं कसं छान निवडीचं असायचं. मोठ्या बहिणीच्या पुढं जात जाणाऱ्या कपड्यांवर कनिष्ठ बहिणी मोठ्या होत गेल्या. त्यांची आवडनिवड दुय्यम होती. किंबहुना त्यांच्या आवडीनिवडी तसंच मतांना एकत्र कुटुंबात किंमत नव्हती. स्मिताचं वापरणं कसं नाजूक असतं. कपडे फाटत नाहीत, जुनेही वाटत नाहीत. कशाला एवढाले पैसे खर्च करून नवीन आणायचे, हेच वापरा असं म्हणत घरचे वरिष्ठ आपापल्या मुलींना स्मितानं वापरून झालेले कपडे वापरायला भाग पाडत असत. आज स्मिताला अचानक आपल्या कनिष्ठ भावंडांची, विशेषतः बहिणींची आठवण आली. कोरियातल्या संभाषणामुळं ज्येष्ठ कनिष्ठ नात्यांच्या जखमेवरची खपली उकरली गेली होती. सासरी ती सासरच्या कुटुंबियांसाठी कनिष्ठ नितीनची पत्नी होती. त्यामुळं घरादारात दुय्यम दर्जाचं स्थान होतं. तिच्या विचारांना महत्त्व नव्हतं. तसंच तिच्या नवऱ्यालाही नंदीबैलासारखं मान हलवत मोठ्यांचं ऐकावं लागत होतं. कुटुंबियांना अजूनही बाळ वाटणाऱ्या नितीनची पत्नी असलेल्या स्मिताला आपल्यावर आजपर्यंत कनिष्ठ सून म्हणून झालेले अन्याय आठवून चीड आली. तिला आपल्या कौटुंबिक समूहावरच्या 2 चुलत आणि 2 आते बहिणींची प्रकर्षानं आठवण झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार असल्यामुळं त्या घरात असतील तेव्हा ग्रुप कॉल करून बोलूया असा मेसेज तिनं समूहात पाठवला आणि मग तिला शांत झोप लागली. नितीनलासुद्धा आपल्या लहानपणापासून कनिष्ठतेमुळं झालेले अन्याय आठवले आणि मन बेचैन झालं. श्रीयुत ली त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ असल्यामुळं किती भाग्यवान आहेत असं त्याला वाटत राहिलं. नितीनला घरात तो कितीही मोठा झाला तरी बाळ ह्या प्रेमाच्या टोपण नावानंच ओळखत होते. जात्याच हुशार असलेल्या या बाळला अभ्यासाव्यतिरिक्त क्रिकेटची गती उत्तम होती. शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी अशा विविध स्तरांवरच्या क्रिकेटच्या मॅचेस डावखुऱ्या बाळनं गाजवल्या होत्या. पेपरातली कात्रणं वहिनी जपून ठेवून एका वहीत चिकटवत असे. पण पुढं इंजिनियर झाल्यावर घरच्यांनी क्रिकेट थांबवून MBA करण्यासाठी धोशा लावला आणि भारत एका चांगल्या होतकरू क्रिकेटपटूला मोकला. नोकरी करतानाच आपल्या कंपनीतल्या मित्राच्या घरी स्मिताची ओळख झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते कळलंच नाही. पण लग्नाचा विषय घरच्यांच्या पुढं कसा काढायचा हा एक मोठा प्रश्न होता. घरच्यांना आपला बाळ भोळा आहे असंच वाटत होतं. तेव्हा त्यांच्या पसंतीनंच लग्न करणं भाग होतं. याच्यावर एक तोडगा म्हणून नितीनच्या मित्रानं स्मिताची पत्रिका आणि फोटो माहितीसकट बाळच्या अण्णांना दिली होती. अर्थात स्मितामध्ये एका आदर्श उपवर वधूचे सगळे गुण असल्यामुळं मुलगी पसंत पडली आणि नितीन स्मिताचा दाखवून प्रेमविवाह झाला. चांगली सून पसंत केली म्हणून भाव मात्र अण्णा आणि वहिनींना मिळाला. असो, पुढं हनीमूनला गोव्याच्या ऐवजी पन्हाळ्याला राहून कोल्हापूरला देवीदर्शन आणि हनीमून असा दुहेरी बेत अण्णांनीच आखून बुकिंग करून दिलं होतं. स्मिता खूप भडकली होती. पण बाळचं घरच्यांच्या पुढं काही चालत नाही तेव्हा आलिया भोगाशी असं म्हणत ती हळूहळू कुटुंबात रुळली. माणसं अतिप्रेमळ होती. त्याचा स्वीकार करून त्यांचा संसार सुरू झाला. ह्या सगळ्या घटनांचा चित्रपट आजच्या लीबरोबरच्या सोजू चर्चासत्रामुळं नितीनच्या डोळ्यासमोर परत आला.
स्मिताला आपण खूप दुःख दिलं आहे, तेव्हा आता कोरियात येऊन मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा आणि तिला आनंदी ठेवायचं असा विचार करता करता लागलेल्या झोपेतही आईचं, क्रिकेट खेळायला एकटा जाऊ नकोस, अण्णा आला की तू घेऊन जाईल, जरा थांब, मित्रांना सांग तसं, अशी काही बाई भयावह स्वप्न पडत होती. सकाळी आरामात उशिरानं उठल्यावर स्मिताला गप्प गप्प बघून त्याला आश्चर्य वाटलं. खोदून विचारताना तिनं आपली कुटुंबातली कनिष्ठ सून या स्टेटसमुळं होत असलेली कुचंबणा नितीनला ऐकवली. नितीनलाही वाईट वाटलं आणि रात्रीचा संकल्प आठवून त्यानं तिचं सांत्वन करण्यासाठी, अगं आता आपण कोरियात स्वतंत्र आयुष्य जगतोय, तेव्हा तुमची सत्ता आहे राणीसाहेब असं समजा, आणि चेअर अप. आज तुझ्या कनिष्ठ बहिणींशी बोलताना तुला ज्येष्ठत्वाचं भरतं येईल आणि मग मन हलकं होईल तुझं, असं म्हणत नितीननं स्मिताची समजूत काढली. स्मिताच्या 2 बहिणी भारतात होत्या, पण दुसऱ्या दोघी नोकरीनिमित्त परदेशी होत्या. सगळ्याजणी उच्च शिक्षित असून उच्च पदस्थ होत्या. स्मिता आपली MBAची डिग्री आणि तेव्हा असलेली चांगली नोकरी सोडून घरी बसली होती. नितीनच्या प्रेमात पडून लग्न केल्यामुळं सासरच्या ज्येष्ठांच्या आग्रहाला बळी पडून तिला नोकरी सोडून घरी बसणं भाग होतं. आपण उच्चशिक्षित आहोत हे कालांतरानं विसरून जाऊन एकत्र कुटुंबात घरी आलेल्या गेलेल्यांची सरबराई करण्यात ती बिझी होती. मुलाला मात्र इतरांना न जुमानता तिनं भारतातल्या एका प्रतिष्ठित शाळेच्या वसतिगृहात पाठवलं होतं आणि यासाठी तिला घरात झगडावं लागलं होतं. शेवटी नितीननं त्याच्या विनोदी स्वभावानं त्याच्या घरच्यांना समजावलं होतं की स्मिताच्या अतिलाड तसंच अभ्यासात अव्वल मार्क मिळवण्याच्या हट्टावर मात करण्यासाठी त्यानंच हा एकमेव उपाय योजला होता. मग घरच्यांनाही त्यांच्या लाडक्या बाळाचं हे कारण पटलं होतं. तिचा मुलगा विराज नंतर त्या शाळेतून पुढं शिकण्यासाठी अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळवून गेला. तो तिथं स्थायिक झाला होता. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्याच्याहून 8 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमेरिकन मुलीशी लग्न करून सुखानं संसार चालला होता. स्मितानं त्याला पाठिंबा दिला होता. वाढत्या वयानुसार तिलाही या एकत्र कुटुंबातल्या जीवनाचा आता कंटाळा येत चालला होता, पण त्याच्यावर उपाय काही दिसत नव्हता. त्यांच्या एकेकाळी असलेल्या मोठ्या एकत्र कुटुंबातले इतर सगळे कालांतरानं वेगळे राहायला गेले. आधीची पिढी पुण्यात तसंच भारतातल्या इतर शहरात गेली, तर नंतरची तरुण पिढी परदेशात स्थायिक झाली होती. सुरुवातीला सणासुदीला किंवा घरच्या विवाहप्रसंगी यांच्या पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या मुख्य घरी सगळे एकत्र जमत असत. पण मग कालांतरानं इतरांचे घरचे व्याप वाढले, अंतर वाढत गेलं आणि कुटुंबाच्या व्हॉट्सअप समूहापुरते संबंध मर्यादित झाले. घरातला कनिष्ठ नितीन वयोवृद्ध आईवडिलांना तसंच निवृत्त अण्णा वहिनींना सोडून जाऊ शकत नव्हता. अण्णा वहिनींच्या मुली लग्न करून परदेशात स्थायिक झाल्या होत्या. त्यामुळं आता या 4ही ज्येष्ठांची जबाबदारी नितीनवर म्हणजेच पर्यायानं स्मितावर आली होती. लग्न झाल्यापासून नितीननं वाढत्या वयातही वापरात असलेल्या घरच्या बाळ ह्या टोपण नावाला कंटाळून आणि मिळणाऱ्या दुय्यम कनिष्ठ वागणुकीवर मात करण्यासाठी घरापासून जितकं शक्य आहे तितका वेळ दूर राहण्यासाठी कंपनीत झटून काम सुरू केलं होतं. नितीनला त्याच्या कंपनीत प्रमोशन्स मिळत गेली आणि मानसन्मानही मिळत गेला. तो खूप उशिरापर्यंत कंपनीत बसून नवीन गोष्टी शिकत असे. आधुनिक संगणक पद्धती शिकून त्यात तो अव्वल होता. घरी नाही तरी बाहेर समाजात त्याला मान होता. अत्याधुनिक संगणक युगातलं आधुनिक ज्येष्ठत्व मिळत होतं. तशातच कंपनीचं कोरियात ऑफिस उघडलं. नितीनला तिथं मुख्य अधिकारी म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. स्मितानं नितीनला ही नवीन जबाबदारी घ्यायचं पाठबळ दिलं, कारण तिलाही बदल हवा होता आणि तो आपसुकच मिळाला होता. मग घरातल्या 4 वरिष्ठ नागरिकांच्या सुखसोयीसाठी नोकरचाकरांची तसंच परिचारिकांची नियुक्ती करून ते सेऊलला आले होते. विमानात बसल्यावर स्मितानं सुटकेचा निश्वास टाकला होता. कोरियात ती एका मोठ्या प्रतिष्ठित अधिकाऱ्याची पत्नी होती. तिला मानसन्मानही मिळत होता. मग तिनं कोरियन भाषा शिकून आपल्याला तिथल्या समाजकार्यात झोकून दिलं होतं. आज श्रीयुत लीसारखा
एका आंतरराष्ट्रीय वाहन कंपनीचा संचालक नितीनला आपल्या मनातलं शल्य सांगण्याइतका जवळचा झाला होता. भारतातल्या कनिष्ठतेचं रूपांतर इथल्या उच्च पदामुळं ज्येष्ठत्वात बदललं होतं. एक आधुनिक आउटघटकेचं ज्येष्ठत्व. संध्याकाळी स्मितानं तिच्या कनिष्ठ बहिणींना ग्रुप कॉल केला. सहज आठवण आली म्हणून कॉल केला असं सांगितलं. मग हळूहळू लहानपणीच्या आठवणी बाहेर येऊ लागल्या. नीता म्हणाली, स्मिताताई, घरातच नाही तर शाळेतसुद्धा मला तुझी लहान बहीण म्हणूनच ओळख होती. मला नीता भिडे म्हणून कधीच ओळख मिळाली नाही. कायम हुशार आदर्श स्मिता भिडेची लहान बहीण असंच संबोधलं गेलं. मी तेव्हा ठरवलं की स्वतःची ओळख निर्माण करायची आणि आज लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय बँकेत मला सगळे माझ्या नावानं आणि उच्च पदानं ओळखतात. माझ्या पतीला माझा अभिमान वाटतो. अजून काय हवं? आणि हो, अजून एक तुला आज सांगायचं आहे. ताई, तुझ्या एकदा वापरून झालेल्या साड्या आम्हाला कोणालाही यापुढं देऊ नकोस. श्वेता, सविता आणि सुमितानं या तिच्या बोलण्यावर माना डोलावल्या. सुमिता म्हणाली, नीता म्हणते ते बरोबर आहे. अगं, तुझ्या ज्येष्ठत्वाचं ओझं घेत आमच्या आवडीनिवडी मागं पडल्या. तुझी वापरलेली पुस्तकं, कपडे वापरत तुझ्या लहान बहिणी म्हणून मोठ्या झालो आम्ही चौघी. आमच्यात आम्ही तुझा दुस्वासच केला. तू लग्न करून गेलीस आणि आम्ही निश्वास सोडला. खूप शिकून आज समाजात आम्हाला स्वतःचं असं स्टेटस आणि पदोन्नतीनुसार नाव आहे. तुझ्या कुबड्या आम्ही कधीच टाकून दिल्या आहेत. आज तुला आमची आठवण कशी काय आली याचं आश्चर्यच वाटतंय. या बोलण्यावर स्मिताला बोलू न देता श्वेता म्हणाली, तू कधीतरी आमचं कौतुक केलंच का? कधी पेपरातलं आपल्या लहान बहिणीचं नाव वाचून कौतुकाची शाबासकी नाही की मायेचा शब्द नाही? ताई, तुला लहानपणापासून घरातली ज्येष्ठ म्हणून एका मोठेपणाची सवय झाली आहे. ती आता पुरे झाली. बदल तुझे विचार आणि कर कधीतरी आमचं कौतुक. तू एकदा वापरून दिलेल्या साड्या आम्ही आमच्या घरकामाच्या मदतनीसांना देतो. अगं, तो जमाना गेला जेव्हा आम्हाला इलाज नव्हता म्हणून तुझ्या हँडेड डाऊन गोष्टी आम्ही आपसात भांडून वापरत होतो. या बोलण्यावर सविता म्हणाली, ताई, समाजात जन्मानं आलेल्या ज्येष्ठत्वापेक्षा कर्माचं म्हणजे समाजातल्या ज्येष्ठत्वाचं मोल हल्ली अनमोल आहे. तू घरात बसून बाहेर काय चाललंय हे बघत नाहीस का? तुला आज तुझ्या नवऱ्याच्या पोझिशनमुळं मानतात, पण तुझं हे ज्येष्ठत्व उसणं आहे, उसणं. जन्माचं ज्येष्ठत्व बाहेर कोणी मानत नाहीत. तुझ्या सासरीही त्याची किंमत नाही. याच्यावरून तूच ठरव काय ते. स्मिताला आपल्या ग्रुप कॉलवर आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या कनिष्ठ भगिनीचं हे रूप नवीन होतं. तिच्या तोंडावर आज त्या आपल्या मनातली भडास काढून फेकत होत्या. स्मिताच्या ज्येष्ठत्वाचं, बुद्धिमत्तेचं एवढं स्तोम तिच्या घरच्या तसंच शाळेतल्या शिक्षकांनी माजवलं होतं हे आज तिला उमगलं होतं. तिचाही दोष होताच, कारण अजूनही ती तिच्या बहिणींना लहानच समजत होती. स्मिता भानावर आली. स्क्रीनवर दिसणाऱ्या समोरच्या चौघीजणी मनातली धुसमुसणारी आग पाखडून शांत झाल्या होत्या. स्मिताच्या मनातली चलबिचल बघत नीता म्हणाली, स्मिताताई, तुला दुखवायचा आमचा हेतू नव्हता, पण आमच्या कनिष्ठपणावरचा आमचा राग आज परिस्थितीजन्य उफाळून बाहेर आला. अगं, आपल्यात 2च वर्षाचं अंतर आहे, पण घरच्यांनी ते खूप मोठं करून ठेवलं आणि तू पण त्याला मोठेपणाचं खतपाणी घातलंस. आज तू 60ची आहेस आणि मी 58, पण तरीही तूच मोठेपणाचा आधार घेतेस. एका विशिष्ट वयानंतर मला आपल्यात मैत्री होईल अशी अपेक्षा होती, पण तू मला सेकंड हँड दर्जा दिलास. माझ्या आवडीनिवडी आता आंतरराष्ट्रीय झाल्या आहेत. तुझ्या बाळबोध गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत, पण तसं स्पष्ट सांगण्याइतपतही आपलं नातं उरलेलं नाही. क्षमा कर माझं काही चुकत असलं तर, पण आज मी माझं मन मोकळं केलेलं आहे.
यापुढं तू मला विचारल्याशिवाय माझ्यासाठी किंवा माझ्या घरच्यांच्यासाठी काहीही आणू नकोस, एवढी विनंती करते मी तुला. स्मिताचे डोळे भरून आले. अचानक समोरचं चित्र तिला स्पष्ट दिसू लागलं. मानसिक ज्येष्ठत्वाचं धुकं विरून गेलं होतं अचानक, आणि तिनं हात जोडून आपल्या बहिणींची क्षमा मागितली. घरच्यांच्या पाठिंब्यांमुळं, कौतुकामुळं तिच्या डोळ्यांवर झापड आली होती. ती तिनं दूर सारली आणि म्हणाली, अगं तुम्ही चौघी माहेरपणाला कधी येताय कोरियाला, हे विचारायला म्हणून मी हा फोन केला होता. आता तर तुम्ही नक्की यायलाच हवं, कारण तुमची माफी मागायला मला हा एक चान्स हवा आहे. तुमच्यावर कळत नकळत अन्याय झाले, त्याची शिक्षा मला नितीनची पत्नी किंवा घरातली कनिष्ठ सून म्हणून मिळाली. तुम्ही इथं आलात की सविस्तर माझी गोष्ट सांगेन मी तुम्हाला. इतके दिवस माहेरच्यांना त्रास नको म्हणून मी माझं चांगलं चित्र रेखाटलं होतं, पण ते तसं नव्हतं. कनिष्ठपणाची घुसमट काय असते ते मी माहेरी ज्येष्ठ असूनही सासरी कनिष्ठ असल्यामुळं अनुभवलं आहे, आणि म्हणूनच आज तुमच्या मतांशी मी सहमत आहे पोरींनो, सहमत आहे. चला आता सगळं विसरून नीता म्हणाली तसं मैत्रीचं नातं निर्माण करू. आपल्यातली ही ज्येष्ठ कनिष्ठतेची भिंत तोडून टाकूया. तुमच्या समाजातल्या मानाच्या ज्येष्ठत्वाचं मी दोन्ही हातांनी शाबासकी देऊन आज कौतुक करते. हेच ते आधुनिक ज्येष्ठत्व तुमच्या जन्माच्या कनिष्ठतेवर मात करणारं ठरलं आहे, आणि मी जन्मानं ज्येष्ठ होऊनही कर्मानं आज कनिष्ठ झाले आहे. मला माफ करा आणि मैत्रीण म्हणून सामावून घ्या तुमच्यात. स्मिताच्या बहिणींना हुंदके आवरले नाहीत. फोन डिस्कनेक्ट झाला. नितीननं आत येऊन रडणाऱ्या स्मिताच्या पाठीवर हात फिरवला. आपल्या कनिष्ठतेमुळे तिच्यावर अन्याय झाल्याबद्दल माफी मागितली. तोच स्मितानं नितीनचे हात हातात घेतले आणि साश्रू नयनांनीच अभिनंदन केलं. म्हणाली, तू तुझ्या घरच्यांच्या कोबड्या न घेता स्वतःच्या कर्तृत्वानं भारतात तसंच आज इथं कोरियातही स्वतःचं स्थान निर्माण केलंयस. नेहमीचा बाल नितीन आता मनातून काढून टाक. आपण 21व्या शतकात आहोत. कसला हा जन्मानं आलेला उच्च नीचपणा पाळतोय आपण. आणि तुझं कंपनीतलं समाजातलं ज्येष्ठत्व तुझ्या जन्मानं आलेल्या कनिष्ठतेवर खूप भारी पडतंय. तेव्हा आता तुझ्या मतालाही किंमत आहे हे तुझ्या घरच्यांनाही कळू दे. वयाच्या 62ला तू तुझ्या 75च्या अण्णांचा कनिष्ठ बंधू किंवा वयोवृद्ध आई नानांचं शेंडेफळ असशील, पण त्याबरोबरच कित्येक कोटींचे व्यवहार पाहणारा एका सुप्रसिद्ध कोरियन कंपनीचा संचालक आहेस. तुझ्या हाताखाली कित्येक हजार कोरियन काम करतायत. तेव्हा हे आधुनिक ज्येष्ठत्व महत्त्वाचं आहे. स्मिताचं बोलणं मध्येच तोडत नितीन विनोदानं म्हणाला, आणि अजून एक बरं आहे की मी घरातला लहान असल्यामुळं मला कोरियन समाजातली मुलगी तर नक्की पसंत करेल. स्मितानं हसत हसत नितीनच्या पाठीत गुद्दा मारला आणि लाडात म्हणाली, मी अजूनही जन्मानं ज्येष्ठ मुलगी आहे, तेव्हा जरा सांभाळून राहा. आणि हसता हसता त्यांच्या आयुष्यातलं ज्येष्ठ कनिष्ठतेचं ग्रहण संपुष्टात आलं. उरलं ते फक्त व्यावहारिक, सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक आधुनिक ज्येष्ठत्व. आत्ताच आपण 12 मराठी महिन्यांच्या 12 कथा या कथामालेतली कथा ऐकलीत. लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. त्यांचा मोबाईल नंबर 9820
900728. लेखन जून 2024, ज्येष्ठ महिना. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.